नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव अण्णा यांनी कोल्हापूरच्या जनतेसाठी केलेल्या संघर्षाची आणि जनसेवेची परंपरा पुढे नेत युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी राजकारणात दमदार पाऊल टाकले आहे. जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि प्रभाग क्रमांक 11 मधून दणदणीत विजय मिळवत जनतेचा विश्वास संपादन केला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या विजयाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या पदाधिकारी निवडणुकीत महायुतीने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांची परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड केली. युवा नेतृत्वावर ठेवलेला हा विश्वास कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सत्यजित जाधव यांना माजी आमदार तसेच शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जनतेशी सतत संपर्क ठेवणारे आणि युवकांच्या प्रश्नांवर काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन समोर ठेवत त्यांनी परिवहन समिती अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. निवडणुकीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालबाजी उधळण केली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. तसेच कैलासगड स्वारी टेम्पल येथे दर्शन घेऊन नव्या जबाबदारीची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना नूतन सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी महायुतीचे सर्व नेते, महापौर, उपमहापौर, गटनेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. सर्वांना विश्वासात घेऊन कोल्हापूरच्या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वारशाची प्रेरणा, जनतेचा विश्वास आणि विकासाचा नवा संकल्प या ध्येयाने शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.